केदारनाथ एक फक्त मंदिर नाही तर प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव. सोमजाई माता तीर्थयात्रेत परिवारात मी सुषमा आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत हिमालयाच्या कुशीत वसलेल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री केदारनाथ धामच्या यात्रेला. हरिद्वाराच्या पवित्र गंगेपासून सुरू झालेला आमचा प्रवास ऋषिकेशच्या भक्तिमय वातावरणातून आणि गंगोत्रीच्या दिव्य दर्शनातून पुढे जात आम्ही सीतापूर येथे पोचलो. सीतापूर येथे थोडा आराम करून पहाटे 5 वाजता सर्व यात्रेकरूंनी हर हर महादेवच्या घोषात केदारनाथ यात्रेला सुरुवात केली. केदारनाथ यात्रेची सुरुवात गौरीकुंड येथून होते. इथून पुढे साधारण 16 ते 18 किलोमीटरचा डोंगराळ प्रवास करावा लागतो. हा प्रवास साधारण 10 ते 12 तासांचा असतो. या यात्रेसाठी चालत, घोडा, डोली आणि हेलिकॉप्टर असे पर्याय उपलब्ध असतात. हेलिकॉप्टर बुकिंग मिळवणं खूप कठीण असतं. घोड्याचा खर्च साधारण वन वे 3,500 आणि रिटर्न 3,500 म्हणजे टोटल 7,000पर्यंत असतो. डोलीची सुविधा देखील इथे उपलब्ध असते. कोणी चालत जातं तर कोणी घोड्यावरनं तर कोणी डोलीतून. पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, महादेवांच्या दर्शनाची ओढ. सोमजाई माता तीर्थयात्रेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात्रेत प्रत्येक यात्रेकरूंची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली जाते. श्री मनोहर महाराज स्वतः प्रत्येक यात्रेकरूंसोबत राहून संपूर्ण यात्रेचं मार्गदर्शन करतात. कुठे थांबायचं, कधी निघायचं, कोणाला मदत हवी आहे का, ज्येष्ठ नागरिक व्यवस्थित आहेत का, सर्वांना वेळेवर जेवण आणि आराम मिळतोय का, याकडे त्यांचं सतत जातीने लक्ष असतं. महिला, ज्येष्ठ नागरिक, प्रत्येक यात्रेकरूंची सुरक्षितता व आराम याला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणूनच यात्रेकरूंना प्रवासात कधी एकटं वाटत नाही, तर परिवारासोबत यात्रा करत असल्याचा सारखं वाटतं. अनेक वर्षापासून हजारो यात्रेकरूंना सुरक्षित, आनंददायी आणि भक्तिमय तीर्थयात्रेचा अनुभव देत सोमजाई माता तीर्थयात्रा परिवार भक्ताच्या सेवेत कार्यरत आहे. या यात्रेतील सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे आमच्या यात्रेमध्ये 65 ते 70 वर्षाचे यात्रेकरू देखील होते. आमच्या साजेकर ताईंनी तर वयाच्या 65व्या वर्षी हा संपूर्ण प्रवास घोड्यावरून अतिशय आनंदाने पूर्ण केला आणि महादेवाचे सुंदर दर्शन घेतले. त्यांचा उत्साह पाहून इतर यात्रेकरूंनाही खूप प्रेरणा मिळाली. संपूर्ण प्रवासात अभंग, नामस्मरण, हर हर महादेवच्या जयघोषामुळे 12 तासांचा कठीण प्रवास देखील आनंददायी बनतो आणि मग तो क्षण येतो. संध्याकाळी आम्ही केदारनाथ धामला पोचलो. समोर बर्फाच्छादित पर्वत आणि मध्यभागी दिव्य तेजाने उजळलेले केदारनाथ मंदिर. तो क्षण शब्दात सांगणं अशक्य आहे. डोळे नकळत पाणावतात, मन शांत होतं आणि असं वाटतं की महादेवांनी आपल्याला स्वतःकडे बोलावलं आहे. फ्रेश झाल्यानंतर दर्शनासाठी लाईन लावली आणि काही वेळानंतर महादेवांचे पवित्र दर्शन झाले. दर्शन घेतल्यानंतर वरतील मुक्कामासाठी टेंट आणि हॉटेलची सुविधा उपलब्ध असते. प्रत्येक यात्रेकरूंनी आपल्या बजेटनुसार व्यवस्था करू घेतली. काही यात्रेकरूंनी म्हणजे साजेकर ताईंच्या ग्रुपने 300मध्ये टेंट घेतले तर दर्शनाच्या ग्रुपने 600चा टेंट घेतला. यातील फरक म्हणजे 300च्या ग्रुपमध्ये गरम पाण्याची सोय नव्हती. 600च्या टेंटमध्ये गरम पाण्याची सुविधा होती. थंडीच्या वातावरणात महादेवांच्या चरणी केलेला तो मुक्काम आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव असतो. रात्री आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. उतरताना देखील सर्व यात्रेकरूंनी आनंदात आणि उत्साहात प्रवास सुरू केला आणि दुपारपर्यंत सुखरूप खाली पोचले. केदारनाथ यात्रा म्हणजे एक दर्शन नाही तर श्रद्धा, विश्वास आणि आत्मिक शांतीचा अनुभव आहे.